नमस्कार मित्रांनो, एजेस रिअल टॉक्स या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरच्या युनिट नंबर 2 कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेजच्या लेक्चर नंबर 6. सब्जेक्ट कोड 22/602 सेम 6 सिव्हिल इंजिनियर सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी याला ऍप्लिकेबल आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहे. आणि ह्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट मध्ये सगळ्यात महत्वाची आपली लाडकी टेस्ट आपण लास्ट टाइम घेतली नव्हती ती होती रिबाउंड हॅमर टेस्ट. कुठली होती तर रिबाउंड हॅमर टेस्ट. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय केली अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट ही कव्हर केलेली होती. ही काय होती आपण कव्हर केलेली होती टेस्ट. आता या वेगवेगळ्या एनडीटीज आहेत. जास्त वेळ न घालवता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ. रिबाउंड हॅमर टेस्ट कशाप्रमाणे केली ती टेस्ट ऍज पर आय एस 13311 पार्ट 2 1992 तेव्हापासून एनडीटी चालत आलेल्या आहेत. पण आपल्याकडे जास्त एनडीटीचा वापर अजूनही केला जात नाही. आता त्याच्याबद्दल खूपस हे वाढलेलं आहे. पण आधी ह्या टेस्ट वापरल्या गेल्या नव्हत्या. जवळपास कधी 1992 पासून त्या चालत आलेल्या आहेत. ही इयर असतं आय एस कोडचं जेव्हापासून ते पब्लिश झालं असतं. तर रिबाउंड हॅमर काय असतो आपण समजावून घेऊ. दिस इक्विपमेंट इज युज इन मेजरिंग सरफेस हार्डनेस. काय आहे हा एक कॉन्क्रीटचा सरफेस आहे छानसा ज्याच्यावर हा रिबाउंड हॅमरने आपण काय करतोय तर टेस्ट करून घेत आहोत. कशासाठी जास्तीत जास्त यूज केलं तर सरफेसचा हार्डनेस टेस्ट करण्यासाठी. आता सरफेसचा हार्डनेस आपण इथं टेस्ट करून घेतोय म्हणजेच काय करून घेतोय तर सिंपल आहे. काय सिंपल आहे पुन्हा एकदा आपण मागच्या लेक्चर सारखं एक छोटीशी मी डायग्राम काढतो. ही मी काय करतो छोटीशी डायग्राम काढतो. आता समजा ही एखादी गादी आहे. गादी कशाची असते तर ही गादी कापसाची गादी आहे बरं का गाडी नाही ती. ही गादी आहे. ही गादी कशाची असते तर कशाची असते स्पंज असतो कापूस असतो बरोबर आहे का कॉटन असतो. तर तुम्ही ह्या गादीला जर हाताने दाबलं इकडून असं तुम्ही प्रेशर दिलं तर ऑब्विसली काय आहे गादीतला कापूस मऊ आहे तुमचा. काय आहे गादीतला कापूस मऊ आहे. पण जर तुम्ही एखादा कॉलम ढकलायला गेला एखादी भिंत ढकलायला गेला तर होईल का हा कॉलम आहे तुम्ही इकडून धक्का देताय हा हलेल का नाही हलणार. किंवा ह्याच्या आतमध्ये आपलं बोट रुतेल का नाही. गादीमध्ये रुतेल गादी कापसाची तर रुतेल पण सिमेंटच्या ह्याच्यात रुतेल का नाही रुतणार. आज काय इथं इन शॉर्ट एक प्रिन्सिपल आहे की सिमेंटच्या हार्डनेस टेस्ट करण्यासाठी किंवा सरफेसचा हार्डनेस टेस्ट करण्यासाठी ते यूज केलं जातं. बरोबर आहे ना. एखाद्या मऊ गादीला बोट लावणे किंवा स्पंज मध्ये बोट खुपसणे वेगळं आणि एखाद्या कॉन्क्रीटला बोट खुपसणे वेगळं. हलेल का तर कॉन्क्रीट जागतं कॉन्क्रीटला काही होणार नाही. पण त्याची हार्डनेस किती आहे हे आपल्याला काय घेतली पाहिजे तर जाणून घ्यायची. म्हणजेच काय लक्षात येईल की कॉन्क्रीट आतमध्ये चांगलं आहे का नाही. जर तेव्हा तुमचा सरफेस चांगला असेल तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की आतपर्यंत कॉन्क्रीट कसा छान आहे. तर तुमचा सरफेस वीक असेल तर काय असेल इन शॉर्ट आतलं कॉन्क्रीट सुद्धा कुठेतरी वीक असेल. स्प्रिंग कंट्रोल मास हॅमर इज द मेन कॉम्पोनंट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हे जे काय आहे ह्याच्या आतमध्ये काय असतं एक स्प्रिंग कंट्रोल हॅमर असतो. हॅमर म्हणजे एक मास असतं. एक वजन असतं. प्रिन्सिपल काय आहे ह्याच्या मागचा तर स्प्रिंग कंट्रोल मास विथ कॉन्स्टंट एनर्जी मेड टू हिट रिबाउंड बॅक. म्हणजेच काय जेव्हा आपण हा खटका दाबतो त्यावेळेस काय होतं की आतलं जे मास असतं ते बॅकवर्ड जातं आणि ते पडतं. पुढच्या एका अॅनिमेशन मध्ये आपण ते डिस्क्राईब केलेलं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हॅमर इज मेजर्ड ऑन ग्रॅज्युएटेड. तर इथं आपण बघू सगळं आपण एक्सप्लेन करतोय. काय टेस्ट जनरली कशी घेतली जाते तर 3 प्रकारे घेतली जाते. व्हर्टिकली एक असते हॉरिझॉन्टली जी परफेक्ट टेस्ट देते आपल्याला 0 डिग्री म्हणू शकतो आपण. दुसरी असते व्हर्टिकली अपवर्ड डाऊनवर्ड. इथं फोटो दाखवला ही व्हर्टिकली अपवर्ड आहे. खालून लावलं तर डाऊनवर्ड होईल. ही आयडियल आहे 0 डिग्री मध्ये जी केलेली आहे ही काय आहे आयडियल आहे. वर्टिका आहे हॉरिझॉन्टली अपवर्ड डाऊनवर्ड अँड 45 डिग्री. पॉसिबिलिटी फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ विथ अॅक्युरेसी ऑफ अप टू ±10%. म्हणजेच काय अॅक्युरेसी ह्याची किती आहे तर ±10% कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ
किती होऊ शकते तर ±10% होऊ शकते असं ह्यांचं म्हणणं आहे. तर कशा पद्धतीने घेतली जाते 0 डिग्री जे इथं आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर ही आहे व्हर्टिकली अपवर्ड म्हणजेच काय 90 डिग्री. 90 डिग्री ही डाऊनवर्ड डिरेक्शन 45 डिग्री म्हणजे काय की असं न करता एकतर तो असा पकडला जाईल किंवा असा पकडला जाईल. या केसमध्येच तो व्हर्टिकल असा पकडला जाईल तर असा पकडला जाईल किंवा असं पकडला जाईल. खूप कमी केसमध्ये रेअर केसमध्ये हा असा 45 डिग्री अँगल मध्ये घेतला जातो. जनरली काय आहे तर 0 डिग्री इज बेस्ट. गुड बेटर बेस्ट मध्ये हा येतो. तर जेव्हा आपण चर्चा करत होतो मगाशी की काय ह्याचा मेकॅनिझम आहे. ही वॉल आहे किंवा कॉलम आहे. ही काय आहे वॉल किंवा कॉलम आहेत आपले. पेनचा कलर आपण चेंज करू छानसा ऑरेंज करू यावेळी. हा रिबाउंड हॅमर आहे आपला. आणि आता आपण सिम्पली काय करतो हे आपल्याला अॅनिमेशन मधून लक्षात येईल. आपण पहिल्यांदा काय करतोय रिबाउंड हॅमर प्रेस करतोय. आपण जेव्हा रिबाउंड हॅमर प्रेस करतो तेव्हा काय लंप्ड मास मागे पडतं. त्या बाहेर नाही जात ते. पण इन शॉर्ट परत एकदा आपण ही सगळी मेथड बघू काय केलं जातं तर आता आपण रिबाउंड हॅमर क्लिअर करू. तर आपण रिबाउंड हॅमर इकडून प्रेस करतोय त्यावेळेस हे लंप्ड मास काय होतं मागं जातं आणि हा जो डिस्टन्स ते ट्रॅव्हल करतोय तो डिस्टन्स आपल्याला मेजर करायचा असतो. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण हे अॅनिमेशनच्या मार्फत बघू. आपण काय करतोय रिबाउंड हॅमर टच केलेला आहे आपण. रिबाउंड हॅमर वॉलला कॉलमला बीमला टच केलेला आहे. हा रिबाउंड हॅमर आपण पुढे ढकलला हे मास मागे घेऊन धडकलं. आता ह्या मासने जितकं हा अंतर ट्रॅव्हल केलेला आहे ते अंतर आपल्याला मेजर करून त्याच्यावरून तो हार्डनेस कळतो. आता ही क्रिया कशावरून होईल तर जेव्हा हे मोर हार्ड असेल जेव्हा हे मोर हार्ड असेल जास्त हार्ड असेल तेव्हा काय होईल की जेव्हा हा पुढे येईल तेव्हा त्याला आपसूक ह्याचा स्ट्रोक बसेल आणि हा स्ट्रोक ह्याला मासला मागं ढकलेल जो की हे मास खूप मागं घेऊन जाईल. जर समजा कॉन्क्रीट तितकंच हार्ड नसेल कॉन्क्रीट तितकंस हार्ड नसेल तर ते काय होईल तर ते साधारण थोडंसंच अंतर कव्हर करेल. आता ते आपण अॅनिमेशन मध्ये नाही दाखवत. एक थोडंसं अंतर कव्हर करेल आणि तेच काय होईल पुअर ग्रेडिंग दाखवेल. तर हाच डिस्टन्स मी वरती काढतो जास्त ट्रॅव्हल झाला इट इज गुड क्वालिटी कॉन्क्रीट आपण म्हणू. आणि जर हे थोडंसंच ट्रॅव्हल केलं तर त्याला आपण पुअर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट असं म्हणू शकतो. एकदा बघू आपण पुन्हा पुन्हा मी हेच का बॉम्बार्ड करतोय तर हेच खूप महत्वाचं मेकॅनिझम आहे. लंप्ड मास जे म्हणतो हाच रिबाउंड हॅमर असतो. हाच रिबाउंड हॅमर आहे तुमचा. कारण जेव्हा इथं आपण प्रेशर लावून हे ढकलतोय त्या प्रेशर मुळे हे कॉन्क्रीट जितकं हार्ड आहे हे काय करणार हे ह्याचं एक प्रेशर लावणार. बरोबर आहे ना. तुम्ही एखाद्या दगडावर हा बुक्की मारता का नाही मारत आपण एखाद्या दगडाला किंवा भिंतीला बुक्की मारता का आपण नाही कारण आपल्याला माहिती आहे ती टणक आहे गोष्टी. त्यामुळे त्या टणक गोष्टीला आपण नाही मारत पण ती जितकी टणक असेल आपला हात मोडून जाईल. तसंच हे कुठतरी आहे की जसं हॅमर पुढे जाईल तसं ते मास मागं पडतं ह्या कॉन्क्रीटच्या जोराने. ह्या कॉन्क्रीटच्या हार्डनेस मुळे हा ह्याचा मेन जो काय आहे तो प्रिन्सिपल आहे. आणि ह्याच्यावरूनच आपण रिडिंग काढू शकतो. इतकं सिंपल आहे. म्हणजे आपण लहानपणी जो पेन वापरायचो आपण हटक्याचं पेन म्हणायचं आपण त्याला तेच या ठिकाणी काय आहे तर वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर ही प्रोसिजर समजली असेल तर आता आपण पुढे जाऊन बघू. सॉरी ते जर प्रिन्सिपल समजलं असेल तर आता आपण प्रोसिजर चेक करू काय हं? आता इथं काय दिसतंय कॉन्क्रीटचा सरफेस दिसतोय छानसा. हा प्लंजर आहे. ह्याच्यामध्ये दाखवला होता ह्या प्लंजरच काय केलं जातं आपण त्याच्यावरती ठेवून दाबतो. आणि हे जे आहे हे हा हॅमरचं मास आहे जे आपण वरती दाखवलं. हे जे इथे दिसतंय हे काय तर त्या हॅमरचा हा रिबाउंड हॅमर आहे. हे मास काय होतं तर मागं पुढं जे होतं त्याच्यावरती आपलं हे धरतं. आता हे काय हाऊसिंग आहे. हाऊसिंग म्हणजे काय त्याच्यावर केसिंग आहे. हाऊसिंग नथिंग केसिंग. हाऊसिंग इज नथिंग बट केसिंग. हॅमर मास झाला. हा काय झाला प्लंजर झाला आपला इम्पॅक्टची स्प्रिंग
म्हणजेच काय मी सांगितलं असं आपला पेन असतो ना, आपला बटनाचा पेन जो दाबल्यानंतर काय होते स्प्रिंग उडते. तसं आहे हे. म्हणजेच काय ह्या स्प्रिंगवर जो लोड येतो ती स्प्रिंग काय करते, हे वेट ढकलायचा प्रयत्न करते. हे जे मास आहे ती ही स्प्रिंग ढकलायचा प्रयत्न करते बॅकवर्ड. आणि हे जितकं या इथून इथपर्यंत जितकं ते बॅकवर्ड जाईल तेवढंच ते काय आहे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळते. ही काय विंडो अँड स्केल, मागच्या फोटोमध्ये ती स्केल होती की किती सेंटीमीटर तो मागे जातोय. गाईड रॉड, त्यानंतर आहे तुमचा विंडो स्केल. हॅमर गाईड म्हणजेच काय की त्या वजनाला एक मध्ये रॉड असतो तो त्याला पुढं मागं गाईड करतो. नाहीतर काय होईल मोकळं सोडलं तर आपल्याला ऍक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. हा आहे रिलीज कॅच, म्हणजेच काय हे सगळं लूज करायसाठी. लॉकिंग बटन आहे, ही सगळी सिस्टीम लूज करायला जेव्हा आपण यूज मध्ये आणतो तेव्हाच ती काढायची. दुसरी आहे की कॉम्प्रेशन. ही काय आहे तर रिबाउंड हॅमरची डायग्रॅम आहे. जी पुस्तकात ही अशीच आहे ऍज इट इज. कुठेही शोधलं तरी तुम्हाला हीच डायग्रॅम मिळते. हाच प्रिन्सिपल आहे त्याच्या मागचा की हे मास मागं येतं. ह्याच्यामध्ये मेन काय आहे तर हा प्लंजर आहे, ही इम्पॅक्ट स्प्रिंग आहे, त्यानंतर हॅमरचं मास आहे, होसिंग म्हणजे केसिंग आहे. केसिंग दिलं तरी चालेल. विंडो अँड स्केल तुम्हाला दिसते. हॅमर गाईड म्हणजे हा रॉड आहे. मेन आहे यातलं लॉकिंग बटन पण आपल्याला कळत जातं, आपण लॉक करतो अनलॉक करतो. कॉम्प्रेशन स्प्रिंग, या दोन स्प्रिंग लक्षात ठेवा, इम्पॅक्ट स्प्रिंग आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग. या दोन स्प्रिंग महत्वाचे लक्षात ठेवा. आणि रिलीज कॅच अगदी खटकन आवाज येतो आणि आपल्याला रिडिंग मिळतं. ते तेच आहे, प्लंजर दिसतोय आपल्याला, स्केल दिसते, फॉर टेस्ट हे दिसतं. बरोबर आहे का? हे मास आहे बघा, हे मास इथं बघा, हे इथं रेस्ट आहे. बेस्ट रिझल्ट, मॉडरेट रिझल्ट आहे, पुअर रिझल्ट. बरोबर आहे. हे तीन प्रकारचे रिझल्ट आपण बघू शकतो. हा काय आहे तर पुअर रिझल्ट आहे, गुड आहे, आणि हा बेस्ट रिझल्ट आहे जिथं मास काय झालंय मॅक्झिमम माग गेलेलं. तर पहिल्यांदा काय सांगितलंय, चेक द रिबाउंड हॅमर अगेन्स्ट द टेस्टिंग anvil बिफोर कमेन्समेंट ऑफ टेस्ट इन्शुअर द रिलायबिलिटी ऑफ रिझल्ट. आता anvil म्हणजे काय तर लहानपणी टॉम अँड जेरी वगैरे आपण बघायचो होतं, त्याच्यामध्ये असं एक असायचं. बरेचसे लोक वर्कशॉप मध्ये पण बघत असतील. अशा पद्धतीचे एक लोखंडी असतं ज्याच्यावरती आपण ठोकतो वगैरे मेटल ठेवून. मेटलला शिटिंग करण्यासाठी किंवा गरम मेटलला शेप देण्यासाठी आपण ह्याचा विचार करत तर काय करायचं, त्याच्यावर ठेवून आधी कॅलिब्रेशन करावं लागतं. त्यानंतर काय आयडेंटिफाय द टेस्टिंग लोकेशन फॉर डॅमेज ऑर विदाउट डॅमेज स्ट्रक्चर. म्हणजेच काय करायचं तर जिथं वॉलवर आपल्याला रिडिंग घ्यायचं आहे त्या ठिकाणी असं हे करून घ्यायचं. त्यानंतर त्याला असं जाळ्या करून घ्यायच्या आणि पॉइंट्स मार्क करून घ्यायचे. आणि त्या पॉइंट्सवर काय करायचं, आपल्याला रिबाउंड हॅमरचा पॉइंट ठेवायचा असतो. आयडेंटिफाय द पॉइंट इम्पॅक्ट ऍटलीस्ट 20 mm अवे फ्रॉम द एज ऑफ मार्क विथ मार्कर. आता हे 20 mm अवे का बरं? 20 mm अवे का तर हे आहे नथिंग बट कॉन्क्रीट कव्हर. कॉन्क्रीटचं काय आहे, हे कव्हर आहे. बरोबर आहे ना? आता हे आपण शिकलेलो पण आहे. काय असतं कॉन्क्रीटचं कव्हर तर समजा हा कॉलम मी इथं काढतोय तर आपलं जे स्टील असतं ते एक्सपोज नसतं. बरोबर आहे ना? एक्सपोज झालं स्टील तर खराब होईल. बरोबर आहे का नाही? आपली हाडं आपल्या चमडीच्या आत असतात, ती काय बाहेर नसतात. ती आतमध्ये काय असतात तर मसल्स आणि कातडीनी त्याच्यावरती काय होतं तर व्यवस्थित असं प्रोटेक्शन होतं. तसंच ही काय आहे, ह्याची मसल आहे, कातडी आहे, आणि ह्या मसल आणि कातडीमध्ये हे काय असतं तर एक गॅप असते. म्हणजेच या कॉन्क्रीट मध्ये आणि या स्टील मध्ये ही गॅप असते. ह्यालाच आपण काय म्हणतो तर कॉन्क्रीट कव्हर म्हणतो. त्यामुळे शक्यतो जेव्हा स्ट्रेंथ चेक करत असतो तेव्हा आपण इथं रेन्फोर्समेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. त्यामुळे 20 mm आतमध्ये घेतो आपण मिनिमम क्लिअर कव्हर, CC काय म्हणू शकतो आपण त्याला, C/C क्लिअर कव्हर म्हणतो आपल्याला. Remove the plaster and clean the target surface of concrete or masonry work using appropriate technique. आता हे मी मगाशी सांगितलं होतं, सगळे क्लिअर करू आपण. मगाशी सांगितलं होतं मी की काय असतं, ह्याला आपण कॉन्क्रीटच्या सरफेसला काय केलं असतं तर या कॉन्क्रीटच्या सरफेसेसला आपण दाखवतो प्लास्टर केलेलं असतं.
हे प्लास्टर कसं असतं तर मॉर्टर असते, सिमेंटचं मॉर्टर असतं, बरोबर आहे का नाही? ह्याच्यामध्ये काय असते फक्त सँड प्लस सिमेंट असतं. सँड प्लस सिमेंट असतं, ह्याचं काही स्ट्रेंथ नसते, पण हे कशासाठी असतं? आतल्या सरफेसला पाणी वगैरे लागू नये शक्यतो. पण आणि अस्थेटिक पण छान दिसाय म्हणून आपण हे करतो. तर म्हणून आपण काय करायला लागतं, जेव्हा टेस्ट घेतो तेव्हा हे वरचं जे काय आहे ते कव्हर काढून घ्यावं लागतं. प्लास्टर काय करतो आपण काढून टाकतो, आणि जेव्हा ते प्लास्टर आपण काढून टाकतो त्याच्या आतमध्येच आपण टेस्ट घेतो, जी प्रॉपर कॉन्क्रीटचा हार्डनेस घेण्यासाठी असते, नॉट की वरचे सँड आणि सिमेंटचं मिक्स असलेलं मोर्टार. ठीक आहे. त्यानंतर keep the plunger of rebound hammer touching to the surface of horizontal vertical included position. आता इथे ते दाखवलेलं आहे या डायग्राम मध्ये. हे काय आहे, हा कॉन्क्रीट सरफेस आहे आणि त्याला आपण मगाशी ह्याच्यातच दाखवलं त्या डायग्राम. इथं आपण हे दाखवलं की नक्की काय होतं तर 90 डिग्री दाखवलं आपण, बरोबर आहे का? 90 डिग्री, 45 डिग्री, 0 डिग्री, आणि परत -45 आणि -90 पण म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीने ते करायचं. इथेही बघा कॉन्क्रीटचा सरफेस हा दिसतोय, व्यवस्थित असे छान चौकोन केलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये आपण टेस्ट करत आहोत. इथेही बघितलं तर काय आहे, हा ब्लॉक आपल्याला छानसा दिसतो. म्हणजेच काय, हे ओपन कॉन्क्रीट आहे बघा, ह्याच्यावरती अजून प्लास्टरिंग केलेलं नाहीये. प्लास्टरिंग केलेलं नाही. पुन्हा एकदा हे अॅनिमेशन बघू, जेणेकरून लंपड मास मागे येतं किंवा जो रिबाउंड हॅमर आहे तो मागे येतो, हे आपल्याला ठीक आहे. प्रेस द कास्टिंग ऑफ हॅमर सो दॅट द इम्पॅक्ट स्प्रिंग अराउंड द हॅमर विल विंड अप अराउंड द प्लंजर. ही जी काय आहे ती प्लंजरला चिटकेल, ही दाबतो आपण, मग इथं लोड येतो. आपण काय हे लगेच दाबत नाही, पकडायचे मेथड पण बघितले आपण. Again, release the dash spot button or release pin so that the hammer mass attached to guide rod will impact on the target. हे लॉकिंग बटन काढायचं. हा जो काय आहे भाग तो काढायचा आणि मग काय करायचं, रिलीज कॅच दाबायचा. Based on resistance offered by the surface, in terms of hardness, the mass will rebound back. Then due to backward movement, the attached mass pointer or graduated scale will move accordingly. म्हणजेच काय होईल आता, की ही तर स्केल आहेच इथं. इथं आपली स्केल आहेच, आणि काय होईल, हे मास इथं येईल तेव्हा आपल्याला इथं रिडिंग दिसेल, इथं आलं तर इथं रिडिंग दिसेल, इथं आलं तर इथं रिडिंग दिसेल. हे काय, जिथपर्यंत मास ट्रॅव्हल करेल त्यातलं रिडिंग आपल्याला घेता येईल. मेजर द रिडिंग ऑन ग्रॅज्युएटेड स्केल by which the mass is rebound back, which is referred as rebound number. हा आपण काय करतो, रिबाउंड नंबर येतो, याचा चार्ट पुढे आहे. रिपीट द अबाव स्टेप at least 5 more times on the same point at the same surface with same position to get more accurate observation. म्हणजेच काय, एकाच ठिकाणी एकाच पॉइंटवर ऍटलिस्ट 5 वेळा ही टेस्ट करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की रिलायबल रिझल्ट दरवेळी मिळत आहेत का. थोडेफार आता आपण काय होतं की +- 10% इतकी ऍक्युरसी आहे. तेव्हा जेव्हा रिबाउंड हॅमर आपण एखाद्या पॉइंटला काढतोय तेव्हा ते कितपत होतील, किंवा ते एवढ्या वेळा ते येत आहेत का, हे आपल्याला पाहता येईल. By considering the influencing factors such as surface moisture condition, carbonation test location, test direction, I can correct rebound number using graph G1. हा ग्राफच ह्याचं काय आहे, G1 आहे. काय आहे तर ही काय आहे, कॉम्प्रेशन स्ट्रेंथ आहे, आणि हा काय आहे, रिबाउंड नंबर आहे. काय आहे, हा रिबाउंड नंबर आहे इकडं. तर काय, तर थिटा म्हणजे अँगल आहे. अँगल शक्यतो काय आपला 90 डिग्री आहे, तर 45 डिग्री दिला, -90 म्हणजे उलट, -45 हा आहे 0 डिग्री अँगल आहे, हा आहे +45 आणि हा आहे +90. +90 असा हा अँगल दिलेला आहे. डब्ल्यू मॅक्स, डब्ल्यू मिन हे सुद्धा ह्याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. आता ऍव्हरेज रिबाउंड नंबर जो आपल्याला त्या स्केलवर दिसतो काय आहे, जर अबाव 40 आहे तर व्हेरी गुड हार्ड लेयर, 40 पेक्षा जास्त छान असेल तर हार्ड लेयर चांगला आहे तो. 30 ते 40 मध्ये असेल तर 30 ते 40 मध्ये असेल तर गुड लेयर आहे तो. 30 ते 40 मध्ये असेल तर गुड, 20 ते 30 मध्ये असेल तर फेअर, 20 पेक्षा 20 किंवा 20 पेक्षा कमी असलं
तर पुअर कॉन्क्रीट आहे, आणि 0 असेल तर काय डिलेमिनेटेड म्हणजेच काय वापरण्यालायकीच ते राहिलेलं नाही असं म्हणता येईल. इन शॉर्ट परत एकदा आपण बघू काय तर जसं जसं ग्रेड कमी होत जाईल तसं तसं काय होईल कॉन्क्रीटची क्वालिटी पण कमी कमी होत जाईल. अबाव 40 असेल, बेस्ट 40 आहे त्याच्यावरचा. हम्म. इथं आपल्याला दिसतंय 55 पर्यंत नंबर दिसत आहेत बघा रिबाउंडचे. त्यानंतर 30 हे आहेत नंबर इथं. त्यानंतर काय असेल 30 to 40 गुड लेयर, 20 ते 30 फेअर, पेक्षा कमी असेल तर पुअर कॉन्क्रीट क्वालिटी दाखवली जाते. हा आहे मेन रिबाउंड हॅमर टेस्टचा आत्मा. रिबाउंड हॅमर टेस्ट ही अशी घेतली जाते. पुन्हा पुन्हा आपण बघू शकतो यामध्ये. परत एकदा आपण येऊ, पुन्हा रिव्हिजन करू 2 मिनिटासाठी काय होईल. तर हे काय आहे 13311 हा कशाचा आहे तर एनडीटी, ज्या टेस्ट मध्ये कुठल्याही प्रकारे डिस्ट्रक्शन केलं जात नाही, कुठल्याही वगैरे तोडफोड केली जात नाही. हा काय केला जातो तर मेनली सरफेसच्या हार्डनेसच्या मेजरमेंट साठी केला जातो. एक्झॅक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळत नाही. स्प्रिंग कंट्रोल मास काय होतं तर मागं पडतायचे रेजिस्टन्सने आणि आपल्याला रिझल्ट मिळतात. बरोबर आहे ना. स्प्रिंग कंट्रोल्ड मास with constant energy made to hit rebound, and distance traveled by hammer is measured on a graduated या स्केलवर आपण ते मेजर करतो. इथं आपण काय केलं की हॉरिझॉन्टली ऍक्युरेट रिझल्ट आपल्याला मिळतात. पॉइंटर जरा दिसत नाहीये, मी लेझर पॉइंटरच लावतो. हा, तर काय होतं आपल्याला हॉरिझॉन्टली ऍक्युरेट रिझल्ट मिळतात, जे इथं 0 डिग्री असते. 45 डिग्रीला इतकी रिलायबल नाही, पण 90 ला पण मिळू शकते. पण 90 डिग्री मध्ये आता काय होतं तर एक समजून घेऊ आपण इथं डायग्राम काढून. 90 डिग्री मध्ये काय होईल शक्यतो, समजा हा माझा हॅमर आहे. यासाठी मी लेक्चर पूर्ण बघा म्हणतो की अशा काही बारीक सारीक गोष्टी असतात, आणि हे माझं मास आहे. हे माझं मास आहे. तर जेव्हा मी हा असा प्रेस करेन तेव्हा हे वेट जास्त वरती जाईल का? नाही. तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते वेट वरती जाणार नाही, आणि त्यामुळे ते काय होईल बाउन्स होईल आणि तिथेच कुठेतरी पडेल. त्यामुळे आपल्याला ऍक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. 45 डिग्री मध्ये काय होईल, आता समजा हे वेट असं आहे, ही निडल अशी आणि हे वेट मी दाबलं. 45 डिग्री हे काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा असतं आपला, बरोबर आहे ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आहे. तर हे जेव्हा आपण इथं पिनअप करू, असं दाबू, तेव्हा हे वेट काय होईल, त्याला असं 45 डिग्रीत हे होईल. म्हणजे इथंही आपल्याला काय आहे 50% चान्सेस आहेत की मिळेल ऍक्युरेट. पण 90 डिग्री मध्ये कसं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो असा खाली आहे, ह्याच्यावरती तो कुठेही ऍक्ट करत नाही. त्यामुळे जेव्हा आपण हे असं प्रेस करतोय त्यावेळी काय होईल की ऍक्युरेटली हे जे मास आहे ते मागं जाईल आणि आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळतील. म्हणून शक्यतो 0 डिग्री मध्ये म्हणजेच काय ते ह्याला परपेंडिक्युलर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ऍक्युरेट रिझल्ट मिळतात. इथं आपण पुन्हा एकदा हे सगळं वाईप आउट करू आणि बघू काय होतं की जेव्हा हा हॅमर पुढे जातो, हे मास मागे जातं. जितकं मागे जाईल तेवढा ह्याचा हार्डनेस चांगला असतो. इथं सगळं काही दिलं होतं आपण. म्हणजेच काय इम्पॅक्टची स्प्रिंग ह्याच्यामध्ये महत्वाचं काय होतं, हा प्लंजर महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये सांगितलं. इम्पॅक्ट स्प्रिंग नंतर कॉम्प्रेशन स्प्रिंग, या 2 स्प्रिंग महत्वाच्या आहेत. होसिंग म्हणजे केसिंग सांगितलं होतं. हॅमर मास, ह्याच मासवर सगळं काही आहे. लॉकिंग बटन आणि रिलीज कॅच, हे खूप महत्वाचे आहे. आणि ही काय विंडो आहे किंवा स्केल आहे सगळ्या आपल्याला लक्षात येतं. हा जो रॉड आहे राईड ऑन गाईड ऑन हॅमर गाईड रॉड, हा शक्यतो नाही आपल्या लक्षात आला तरी ठीक आहे. इम्पॅक्ट स्प्रिंग, कॉम्प्रेशन स्प्रिंग, प्लंजर, हॅमर मास, होसिंग, लॉकिंग बटन आणि रिलीज कॅच, आणि ही जी वरची आहे ती स्केल, विंडो अँड स्केल, ह्या काय आहेत महत्वाचे कॉम्पोनंट. ठीक आहे, ही प्रोसिजर आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा व्हिडिओ नाही लक्षात आला
तर पुन्हा पुन्हा बघा, ह्याच्यामध्ये मी मोस्टली सगळं काही छानपैकी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात सोपा एक्सपेरिमेंट आहे हा. हा सुद्धा आपल्याला 4 मार्क्सला कायम विचारला जातो. हा रिबाउंड हॅमर म्हणजे हा जो रिबाउंड हॅमर टेस्ट आहे, अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट, अल्ट्रासॉनिक USP, अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट, आणि हा हे दोन्ही 4-4 मार्क्सला विचारले जातात. प्रोसिजर विचारली जाते, मेन प्रिन्सिपल विचारला जातो तो लंप मासचा. ठीक आहे, डायग्राम काढायची, छानशी डायग्राम काढली की 2 मार्क मिळतात. थेरी लिहिली ही डायग्राम साठी, थेरी लिहिली की 2 मार्क्स ऍडिशनल मिळतात आपल्याला. बरोबर, या दोन काय होतात गोष्टी त्याच्यामध्ये होतात. इथंही परत एकदा बघू आपण, ऍव्हरेज रिबाउंड नंबरची काय कंडिशन आहे. तर 40 पेक्षा बेस्ट असेल तर व्हेरी गुड, हार्ड लेअर. 30 ते 40 असेल गुड, 20 ते 30, 20 पेक्षा कमी पुअर, 0 म्हणजे त्याचं काही हेच नाही, तर तुमच्या स्पंजच्या लायकीचं ते आहे. इतकं सोपं आणि सुटसुटीत मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे. शक्यतो पूर्ण लेक्चर्स बघा, तुमच्या मित्रांना फॉलो करायला सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलं पेज, आणि जास्तीत जास्त नॉलेज आपण इतरांनाही देऊ, याचा माझ्याकडूनही प्रयत्न राहील आणि तो तुमच्याकडूनही. धन्यवाद मित्रांनो.